बाप्पा मोरया. नमस्कार, माझे नाव आहे रेवा संतोष गाडीगावकर. मी इयत्ता 3री मध्ये शिकत आहे. स्पर्धेचे नाव आहे डायनॅमिक ड्रीम स्टुडिओ आयोजित लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त गणेशोत्सव विशेष स्पर्धा. गोष्टीचे नाव आहे गणपती बाप्पाची पृथ्वी प्रदक्षिणा. एकदा काय झाले, कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि माता पार्वती बसले होते. आजूबाजूला कार्तिक स्वामी आणि आपले गणपती बाप्पा खेळत होते. खेळता खेळता त्यांच्या एका छोट्याशा कारणामुळे त्यांचे भांडण झाले. ते भांडण घेऊन ते दोघेही भाऊ त्यांच्या आईबाबांकडे आले, म्हणजेच भगवान शंकर आणि माता पार्वतींकडे. कार्तिक स्वामी म्हणाले, बघ ना गाई, हा नुसत्या घोडा काढतो, मला अजिबात नीट खेळू देत नाही. त्यावर आपले गणपती बाप्पा म्हणाले, अगं नाही गाई, हा दादाच माझ्यावर कुरखोड काढतो, नुसतं हे कर ते कर, हे कर ते कर, नुसता सांगतो, मला अजिबात नीट खेळू देत नाही. दोघांचा भांडणाचा सूर ऐकून भगवान शंकर आणि माता पार्वती एकमेकांकडे बघून हसले. दोन्ही मुलांचा समजूत काढावी या दृष्टीने त्यांनी गंमत केली. भगवान शंकर म्हणाले, हे बघा मुलांनो, कोणी खोडी काढली आणि खोडी नाही काढली हे आपण ठरवू शकत नाही, म्हणून आम्ही तुम्हाला एक दुसरा खेळ देतो, बघूया कोणाला जमतोय ते. दोन्ही मुलं आईबाबांचा नवीन खेळ ऐकण्यासाठी सरसावले. भगवान शंकर म्हणाले, हे बघा मुलांनो, पृथ्वी प्रदक्षिणा करायला खूप वेळ लागतो, बघूया कोणाला जमतंय ते, जो पहिला येईल तो खरा. दोघांना मज्जा वाटली. ते दोघेही तयार झाले. देवाचीच मुलं ती, म्हणून कार्तिक स्वामी त्यांच्या वाहनावर बसून म्हणजेच मोरावर बसून स्वार देखील झाले. ते म्हणाले, आई बाबा, मी आता गणपतीला कसं हरवतो बघा, आणि ते निघाले सुद्धा. पण आपले गणपती बाप्पा मात्र इकडे तिकडे बघतच राहिले. आता त्यांचे वाहन कोण, म्हणजे आपले एटुकले पिटुकले उंदीर मामा. गणपती बाप्पांनी त्या उंदीर मामाकडे बघितले. त्यांना असं वाटलं, आता या उंदरावर बसून कशी पृथ्वी प्रदक्षिणा करणार नाही का, म्हणून त्यांनी युक्ती शोधायला सुरुवात केली. मग त्यांना एक नामीच युक्ती सापडली. जिथे भगवान शंकर बसलेले आणि माता पार्वती तिथे त्यांच्या समोर उभे राहून एक वाकून त्यांना नमस्कार केला आणि त्यांच्या उजव्या बाजूने प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली. ते पण हात जोडून बरं का. आणि प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर त्यांना एक साष्टांग नमस्कार घातला. आता साष्टांग नमस्कार म्हणजे काय, जेव्हा आपण कपाळ, नाक, छाती, हात, गुडघे, पोट, पाय, आपण हे 8 अंग जेव्हा आपण जमिनीला टेकवतो त्याला म्हणतात साष्टांग नमस्कार. असा साष्टांग नमस्कार आपल्या गणपती बाप्पाने भगवान शंकर आणि माता पार्वतींना घातला आणि त्या इटुकल्या पिटुकल्या उंदीर मामासोबत खेळायला लागले. आता भगवान शंकर आणि माता पार्वती विचारत पडले, अरे आता पृथ्वी प्रदक्षिणाला का नाही जात. पण आपले गणपती बाप्पा त्या इटुकल्या पिटुकल्या उंदीर मामासोबत तिथेच खेळत उभे राहिले. आणि कार्तिक स्वामी पृथ्वी प्रदक्षिणा करून सुद्धा आले. त्यांना असं वाटलं, त्यांनी बघितलं की गणपती बाप्पा तिथेच खेळत उभे आहेत. त्यांना असं वाटलं, वा, आपण जिंकलो, म्हणून ते वाहनावर त्यांच्या मोरावर खाली उतरले आणि आई बाबांकडे आले. ते म्हणाले, आई बाबा, मी जिंकलो की नाही, सांगा, मी जिंकलो की नाही. भगवान शंकर आणि माता पार्वती म्हणणारच होते तू जिंकलास, इतक्यात आपले गणपती बाप्पा पुढे आले आणि म्हणाले, मीच जिंकलो, दादा जिंकलेच नाही. सगळे त्यांच्याकडे आश्चर्याने बघायला लागले. आता गणपती बाप्पा म्हणाले, दादा ऐक, असं म्हटलं जातं की नाही, आई बाबांच्या चरणापाशी संपूर्ण विश्व सामावलेलं असतं. आता मी आई बाबांना प्रदक्षिणा घातली म्हणजेच पूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घातली असं होईल, हो की नाही. कार्तिक स्वामी सुद्धा निरुत्तर झाले, म्हणजे त्यांना काय उत्तर देते ना, म्हणजे त्यांना उत्तरच नाही सापडत होतं. आता मी काय बोलू, म्हणून भगवान शंकर आणि माता पार्वती पण म्हणाले, त्यांच्या मनात म्हणाले, वा वा वा, हा गणपती आपला गणपती बाप्पा किती स्मार्ट आहे. दादा बाप्पा म्हणाले, नेहमी आपल्याला आई वडिलांचा आदर द्यायला पाहिजे, मान द्यायला पाहिजे. आता भगवान शंकर म्हणाले, ऐका मुलांनो, आपल्याला यातून 2 गोष्टी शिकायला भेटल्या. पहिली म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रसंगामध्ये आपली बुद्धी आणि युक्ती तयार असावी, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेहमी आई वडिलांना आदर द्यायला पाहिजे, मान द्यायला पाहिजे. ते जे चांगल्या गोष्टी सांगतात, बोलतात, त्या प्रत्येक मुलाचं एक काम असतं. आता आहे की नाही गंमत.
गणपती बाप्पाने शिकून दिले की